बेळगाव शहर मेट्रोपॉलिटन सिटी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे। शहराच्या चारही दिशांना झपाट्याने विस्तार होत आहे। दिवसेंदिवस लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची समस्या गंभीर होत आहे। ही समस्या सोडवण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले। जास्त प्रशासन लक्ष घालावं। महापालिकेतील गणपती गल्लीत, खडे बाजार, मारुती गल्ली, रविवार पेठ अशा गर्दीच्या भागामध्ये पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या करतात आणि पोलीस विभाग दंड आकारतो। बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत सामील झाले आहे। शहर वाहतूक डीसीपी आणि महापालिका आयुक्तांनी बेसमेंट हटवण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा। पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करून पार्किंग समस्येवर तोडगा काढणे अत्यावश्यक आहे। बेळगाव शहरातील खडे बाजारच्या शेजारील खंजर गल्ली येथे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पार्किंगसाठी जागा विकसित केली। ही जागा तयार होऊन 5 वर्षे झाली तरी अद्याप उद्घाटन झालेलं नाही। ही जागा वापरात आली तर खडे बाजार, गणपती गल्ली, कचेरी रोडमध्ये वाहन पार्किंगवर बंदी घालून खंजर गल्लीमध्ये पार्किंग करता येईल। परंतु महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही जागा बेकार पडली आहे। शहरातील जिल्हा रुग्णालय, आरटीओ चौक, रामदेव चौक येथे ऑटो चालक मनमानीपणे वाहने उभी करतात। त्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होतो। या समस्येवर वाहतूक पोलिसांनी त्वरित उपाय करणे गरजेचे आहे। नो पार्किंगमध्ये दुचाकी उभ्या करणाऱ्यांना दंड करणारे पोलीस मनमानी पार्किंग करणाऱ्यांवर मात्र दुर्लक्ष करतात। त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। बेळगाव शहरातील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी केवळ महापालिकेवर विसंबून चालणार नाही। वाहतूक पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी एकत्रित बैठक घेऊन मनमानी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी जनतेची मागणी आहे। पार्किंग समस्येवर उपाय शोधणे ही शहर पोलिसांची जबाबदारी आहे। नागरिकांच्या मागणीनुसार कुठे कुठे पार्किंगची अडचण आहे याचा शोध घेण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत अशी माहिती मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली। नमस्कार, KMM मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी सध्या आहे गणपती गल्ली बेळगावमध्ये। तर बघायला गेलं तर बेळगाव पूर्ण आता मोठं मेट्रोपॉलिटन शहर पूर्ण मोठं विस्तार आहे चारही दिशेनं सुद्धा। मग आज आपण लक्षात घ्यायला गेलं तर आपण सध्या आहोत गणपती गल्लीमध्ये। तर ह्या वेमध्ये फक्त वन वे सांगून सुद्धा काही लोक गाडी घालत आहेत आणि दोन्ही बाजूंना गाडी लावत आहेत, पण तरीसुद्धा हे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे लोकांची गर्दी आणि लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळे लोकांना पार्किंग लावण्याची आणि पूर्ण दुकानदारांना आणि पूर्ण लोकांना शॉपिंग करण्यामध्ये जरा अडचण येत आहे। आणि ह्या समस्या सोडवण्यामध्ये जिल्हा प्रशासन जरा जास्त लक्ष द्यावं असं मी सर्व लोकांच्या जरी विनंती करतो आहे। कारण आज बघायला गेलं तर सध्या तुम्ही बघू शकताय की गणपती गल्लीमध्ये नो एंट्री म्हणून सुद्धा लोक तरीसुद्धा गाडी घालत आहेत आणि मध्ये गाडी थांबवून त्यांनी शॉपिंग करत आहेत। तर हे लहान मुलं बाळं लोक जात असतात, त्यांना काही ॲक्सिडेंट झाला तर काही कोण जबाबदार राहणार हा प्रश्न उद्भवतो आहे। तर आपण ह्या प्रश्नाकडे जास्त लक्ष जिल्हा प्रशासन द्यावं असं मी म्हणतो आहे। फक्त पंचायत समितीने पूर्ण काय म्हणतात महानगरपालिका ही जबाबदार नसून पूर्ण पोलिसांची पण जबाबदारी आहे अशी बैठकीमध्ये मंत्री माननीय सतीश जारकिहोळी यांनी सुद्धा बोललेले आहेत। पण मी सर्वांनाही जिल्हा प्रशासनाला विनंती करतो आपण सध्या ह्या पार्किंग क्षेत्राला आपण जास्त लक्ष द्यावं। आता तुम्ही पाहू शकता की पार्किंगची गाडी कसं घालत आहेत मोठे वगैरे। मग सध्या लहान बाळ वगैरे फॅमिली कुटुंब त्यांना शॉपिंग करत असतात, पण त्यांना प्रॉब्लेम येत आहेत। पण ह्या सगळं जर काही दुखापत झालं तर जबाबदार कोण राहणार ह्या प्रश्न मोठा उद्भवतो आहे। तर ह्या सध्या प्रश्न लवकर सुटतील अशी जिल्हा प्रशासनाकडे ज्या सर्व लोकांकडून विनंती आहे। आणि तर सध्या बघत आहेत गणपती गल्लीमध्ये कशाप्रकारे ट्रॅफिकच्या समस्या होत आहेत। तर वाहनांची पार्किंग लवकर त्यांना करून समस्या सोडतील असं लोकांचं अपेक्षा आहे। तर कॅमेरामॅन विनोद कोलकर सोबत KMM मराठी, मेघराज हट्टी, बेळगाव न्यूज।